राधेनं निस्वार्थ प्रेम केल्यामुळं, समर्पणाच्या भावनेनं प्रेम केल्यामुळं देवाला कोडं पडला तर हिला काय देऊ. मागणारा जो भक्त असतो ना, त्याची इच्छा पूर्ण करून देव ऋणातनं मुक्त होतो. पण न मागणाऱ्या भक्ताच्या ऋणात देव अडकून पडतो. त्याला कोडं पडतं, आता काय देऊ. काय देतो माहितीये का देव. राधेसारखं प्रेम जो जो करतो ना देवावर, देव त्याला काय देतो ऐका. देवाची इस्टेट बघा काय आहे. मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या विदू बोले, मी हलविल्या प्राण हलविजू जगाशी चालिता. पर्वते बैसकेनं सांडावी, समुद्रे मर्यादानं ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी. ब्रह्मांड ज्याच्या सत्यता, सृष्टी ज्याच्या सत्यता, सूर्य चंद्र ज्याच्या आज्ञेत आहेत, ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा मालक तो आहे. आणि ज्यावेळेला मालकाला प्रश्न निर्माण होतो, या भक्ताला काय देऊ, एवढी इस्टेट असताना प्रश्न पडतो का हो. का पडतो. ह्याच्यापेक्षा भक्ताची किंमत जास्त आहे देवाला. तसं देवानं काय केलं माहितीये का, आपल्या आधी राधेचं नाव लावलं, सगळ्या इस्टेटचा मालकच तिला करून टाकला. म्हणून कृष्ण राधा कोण म्हणून हाक मारत नाही. काय म्हणतात, राधा कृष्ण. एवढंच नव्हे, आपल्या महाराष्ट्रात राधा कृष्ण म्हणतात, पण उत्तरामध्ये कृष्णाचं नावच घेत नाहीत. राधे राधे. देवाला महत्वच नाही, भक्तालाच महत्व आहे, भक्तालाच किंमत आहे, लक्षात ठेवा.